आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। निसटला म्हणजे? हा बॉस, आपल्या टीमने खूप प्रयत्न केला त्याला पकडण्याचा, पण केदार, माझ्या आईच्या केस मधला पहिला क्लू होता तो। पहिला, तोही इतक्या वर्षांनंतर सापडलेला, पण निसटला। मी जायला हवं होतं तिकडे, मीच जायला हवं होतं तिकडे। बॉस, 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 बोल मम्मा। हॅलो युवराज, अरे कुठे आहेस तू? अरे मम्मा घराबाहेर आहे, पोहोचलोय मी। अरे मग ये ना घरात। आणि हो, तू तुझ्या मित्राच्या लग्नाला गेलास असं सांगितलंय, हा हे लक्षात ठेव। हं, बरं ये लवकर आता। ओके फाइन। पोट भरलं ना? चला का? आला युवराज आला। अरे जा ना, नमस्कार करून घे। जा, येऊन जाईल। जा, नमस्कार करायला चाललायस ना रे? बूट घालून करणार आहेस? कौशिकी, कौशिकी, स्वयं युवराज, अरे पाया पडायला चाललायस, शूज घालू? लहान आहेस का? जरा भान ठेव। आपलं सगळेच ऐकतात म्हणून आपण सतत बोलतच राहायचं कशाला? मला प्लीज थोडं, प्लीज थोडं। ठीक आहे। मित्र आहेत ते तुझे? वयाचं भानही नाहीये का रे तुला? हा, सॉरी बोल। अगं त्यांनी या घरासाठी काय काय केलं ना ह्याची कल्पनाही नाहीये तुला। तुझे बाबा आजारी होते, ते कोणामुळे बरे झालेत? काकांमुळे। या काकांनी जीवनदान दिलंय तुझ्या बाबांना, माझ्या काकांना। माझे बाबा गेले तेव्हा सगळं कोणी सांभाळलंय? या काकांनी सांभाळलंय। आज जे आपण ऐश्वर्य उपभोगतोय ना, ते ह्यांच्यामुळे, एवढं लक्षात ठेव। आणि हे सगळं समजून घ्यायचं नसेल ना, तर किमान त्याची जाणीव तरी ठेव। सॉरी बोल, सॉरी बोल युवराज। सॉरी, जरा चुकलंच माझं। अरे ठीक आहे रे युवराज, बेडा चल ये, पाया पड, चल ये। आणि अरे पूजा फक्त इरासाठी नाहीये, सगळ्यांसाठी आहे। हा चल पाया पडून घे।
येतो मी. अहो प्रसाद तर घेतला मी, घेतला. हा येतो. चला येतो मी. अहो काका जेवून जा ना. येईन नंतर मी. आता जरा महत्वाचं काम आहे. एका सामाजिक संस्थेचं काम आहे, मला जावं लागेल, त्यांच्यावर मीटिंग आहे. येतो मी. चला. काळजी घ्या. हो. चला. मला नाही तुझ्यासारखी समजूत काढता. पण बॉस, मी एवढंच म्हणेल की तुझ्या डोळ्यात पाणी नाही शोभत, आग शोभते. मला माहितीये की माझ्याकडनं चूक झाली, पण मी तुला गॅरंटी देतो, त्या माणसाला आपण पकडणार. तारिणी टीम त्याला पकडणार. पण हे सगळं माझ्या बाबतीतच का घडतं? वेळ, ही वेळ आपली नव्हती असं आपण समजूया. माझ्यावर नाही, पण तारिणी टीमवर विश्वास ठेव. आपण त्याला नक्की पकडणार. नाही, याची काही गरज नाहीये, मी ठीक आहे. पण बॉस, केडी, हळद लावली आहे ना, मी ठीक आहे, खरंच. दुःख जर मनात ठेवलं ना तर त्याचं ओझं वाढतं. तेच जर सांगितलं ना तर मन हलकं होतं. म्हणजे मित्र म्हणून एवढं तर सांगू शकतो ना मी.